नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग इनसाईट ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक, तो म्हणजे कॉमन मेडिकल ॲब्रिव्हिएशन. तर कोणकोणते कॉमन मेडिकल ॲब्रिव्हिएशन हॉस्पिटलमध्ये यूज केले जातात व या टॉपिक रिलेटेड DME RDHS नॉर्सेट व स्टेट आणि सेंट्रल एक्झामला कोणकोणते MCQ येऊ शकतात, या सर्व गोष्टीचा आपण या लेक्चरमध्ये आज विचार करणार आहोत. त्याचसोबत डॉक्टर नोट्स किंवा OPD पेपरमध्ये बघा शॉर्ट फॉर्म यूज केलेले असतात, तर ते काय असतात शॉर्ट फॉर्म, तर ते सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर कॉमन मेडिकल ॲब्रिव्हिएशनमध्ये आपण आज बघणार आहोत बघा ड्रग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, किती वेळा ड्रग दिलेलं द्यायचा, जसं की OD द्यायचं, OD डोज आहे, BD डोज आहे, TDS आहे, काय असतं ते बघणार आहोत. रूट, ड्रग रूट, जे आपल्याला मेडिकेशन द्यायचं आहे तर ते कोणत्या रूटनं द्यायचं आहे ते बघणार आहोत. आणि कॉमनली युज्ड शॉर्ट फॉर्म्स इन OPD पेपर किंवा डॉक्टर नोट्सवर जे असतात त्या सगळ्या गोष्टी आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ड्रग फ्रिक्वेन्सी, हां, तर बघा OD म्हणजे काय, तर OD म्हणजे वन्स इन अ डे, जे दिवसातून एकदाच मेडिकेशन घ्यायचे असते त्याच्यासमोर लिहिलेलं असते OD. जसं की उदाहरण सांगायचं म्हणजे सपोज एक इंजेक्शन सांगितलेलं, समजा इंजेक्शन पॅरासिटामॉल 650 mg OD. ओके, तर या ODचा मिनिंग काय असतो, ODचा मिनिंग असतो वन्स इन अ डे. ओके, BD किंवा BID याचा मिनिंग काय होतो, दिवसातून 2 वेळा, ट्वाईस अ डे. ओके, ॲक्च्युली हे BD TDS हे काय असतं माहिती, काही लॅटिन भाषेमध्ये याचा अलग अर्थ होतो, बाय इन डाय, तर हे अलग असतं. तर ते आपल्याला तेवढं खोलमध्ये जायचं नाही, आपल्याला एक्झाममध्ये काय होऊ शकतं त्या पर्पजनं आपण स्टडी करू. तर BDचा मिनिंग काय असतो, BD किंवा BIDचा दिवसातून 2 वेळा मेडिकेशन घ्यायची. बरं, आणि आता TID आणि TDS म्हणजे दिवसातून 3 वेळा. ओके, QID म्हणजे क्वार्टर इन टाईम, मीन्स 4 टाईम अ डे. ओके, तर कधी कधी काय केलं जाते बघा, BD TDS किंवा QID न वापरता कधी कधी असं वापरले जाते 6th आवरली, 12th आवरली किंवा 8 आवरली. तर हे काय असते बघा, या Qचा मिनिंग असतं एव्हरी 8 आवरली, एव्हरी 8 आवरली म्हणजे 8 तासानं द्यायचं असतं. ओके, एच म्हणजे आवर्स. बघा आपला पूर्ण दिवस असते 24 तासाचा. ओके, तर तेच असते. जर ओडी कधी कधी OD लिहितात किंवा 24 आवर्सने OD 24 आवरली केलं तर ते OD होऊन जाते. BD म्हणजे क्यू म्हणजे एव्हरी 12th आवरली असं होऊ शकतं. TID किंवा TDS म्हणजे तेच बघा, दिवसातून TID म्हणजे 3दा, तर 24/3 केलं तर 8 1 8 8 2 16 8 24, तर 8 आवरली आपल्याला हे मेडिकेशन द्यायचं म्हणजे एव्हरी 8 आवरली. आणि QID म्हणजे दिवसाचे समजा 24 तासाचे 4 जर भाग केले तर काय होते, 6-6 तासाच्या अंतराने आपल्याला मेडिकेशन द्यायचं असतात. हे असं तर येऊ शकतात एक्झाममध्ये, म्हणजे नोट्समध्ये लिहिलेलं असं बघा हे, किंवा मग हे या फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं. ओके, तर ठीक आहे. आता बघूया बघा आपण, तर आता नेक्स्ट बघूया आहे HS म्हणजे काय. ओके, तर HS म्हणजे काय आहे, HS म्हणजे काय, तर HS म्हणजे बघा होरा सोमिनी म्हणजे स्लीप. ओके, तर आपल्याला जे मेडिकेशन झोपताना घ्यायचे आहेत किंवा झोपण्याच्या अगोदर घ्यायचे आहेत, म्हणजे की नाईट टाईम युजली आपण घेत असतो, तर त्या मेडिकेशनसाठी यूज केलं जातं HS. हे HS आता इथं OD कसं आहे त्याचं HS वापरलं जाते. ओके, तर याची बघा एक ट्रिक लक्षात ठेवा, यूज कशी करायची ते म्हणजे लक्षात बघा, HS म्हणजे काय, इथं शेवटी S आहे, त्याचा लॉंग मिनिंग धरायचं स्लीपिंग, आपल्याला स्लीपिंग टाईमला घ्यायचं त्याच्यामुळं HS. ओके, AC आणि PC काय असते बघा, याचा लॅटिन भाषेमध्ये मिनिंग होते बघा अँटे सायबम, आणि PCचा होते पोस्ट सायबम. सायबम म्हणजे फूड, जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर काही मेडिकेशन द्यायचे असतात, तर त्याच्यासाठी हा यूज केला जाते बघा. आता खूप वेळा एक्झाममध्ये आपल्याला एवढं कन्फ्युजन होऊन जातं, AC म्हणजे काय, PC म्हणजे काय, HS म्हणजे काय,
तर तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेत ट्रिक सांगतो. एच म्हणजे स्लीपिंगचं होऊन जाते, AC आणि PC. तर याच्यात लक्षात ठेवा, P म्हणजे पोस्ट म्हणजे जेवणानंतर. ओके, PC लक्षात ठेवा पोस्ट. तर PC म्हणजे जेवणानंतर घ्यायचं मेडिकेशन. जर PC आलं तर समजा AC त्या हिशोबाने आपण काढूनच घेता येतं. ही खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. इथे भरपूर वेळा क्वेश्चन या इथून एक्झामला येतो. आता बघा स्टॅट म्हणजे काय. बघा कधी कधी आपल्याला स्टॅट मेडिकेशन असं लिहिलेलं असते की एखादं मेडिकेशन असते आणि तिथे स्टॅट लिहिलेलं असते. स्टॅट म्हणजे काय, फक्त एकदाच द्यायचं आणि त्याच वेळेला द्यायचं, इमिडिएटली द्यायचं, तेव्हाच्या तेव्हाच द्यायचं, इमिडिएटली द्यायचं आणि तेव्हाच द्यायचं, फक्त एकदाच द्यायचं. स्टॅट मेडिकेशन म्हणजे हे OTP सारखं असते बघा. आपल्या मोबाईलवर कसं OTP येतो, फक्त एकदाच येतो, काही वेळासाठीच राहतं ती ऑर्डर, त्याच्यानंतर ती म्हणजे बस, त्याच्यानंतर नाही द्यायचं, ते यूज नाही होत. ओके, तर समजून जा. आता हे रिपीट आणि नॉन रिपीट काय असते बघा. काही काही मेडिकेशन रिपीट करायचे असतात आणि काही काही मेडिकेशन नॉन रिपीट करायचे असतात, ते असतात. तर ही सहसा यूज जास्त वेळा यूज होत नाही आहे आणि क्वेश्चन पण येत नाहीत, पण तरी पण एक असू द्या तुमच्या माहिती दिसतो. आता BBF म्हणजे काय, बिफोर ब्रेकफास्टच्या अगोदर काही मेडिकेशन घ्यायचे असतील तर बिफोर BBF लिहिलेलं असतं BBF. बरं, AD म्हणजे काय, आफ्टर डिनर. ओके, AD असं होऊ शकतं, किंवा PC म्हटलं ना पोस्ट सायबम असू शकतं, म्हणजे पोस्ट जेवणानंतर. ओके, SOS म्हणजे काय बघा. SOSचा अर्थ होते ॲज अँड वेन रिक्वायर्ड. SOS म्हणजे कसं, जसं सपोज आपल्याला एखाद्या पेशंटला फीवर येत आहे. ओके, तर तिथं पॅरासिटामॉल टॅबलेट दिलेली आहे, तर टॅबलेट पॅरासिटामॉल आहे लिहिलेली. ओके, टॅबलेट PCM 500 mg लिहिलेले आहे SOSचा मिनिंग काय होते, जेव्हा पेशंटला फीवर आलेली आहे, त्या पेशंटला फीवर आहे तेव्हाच द्या तुम्ही, नाहीतर द्यायची नाही ती. सपोज आता पेशंटला फीवर आली सकाळी 8 वाजता, 8 AM सकाळी, तर तुम्ही देऊ शकता ते. ओके, तिथं 8 वाजता तुम्ही ही टॅबलेट देऊ शकता. बरं, यानंतर समजा परत 2 वाजता फीवर आली पेशंटला, तरी पण तुम्ही देऊ शकता. SOSचा अर्थ होतं की तरी पण तुम्ही देऊ शकता. जेव्हा जेव्हा आहे SOS म्हणजे तेव्हा तेव्हा देऊ शकता तुम्ही. ओके, आता हे Q बघा, हे तुम्हाला आधी सांगितलं होतं. Q म्हणजे एव्हरी, हे 4th आवरली म्हणजे एव्हरी 4 आवरली, 6 म्हणजे 6 घंट्याला, किंवा असंही म्हणू शकतो की QID आहे. एव्हरी 12th आवरली म्हणजे BD डोज आहे. ओके, QOD म्हणजे एव्हरी ओदर डे. QODचा मिनिंग होते बघा, QOD एव्हरी ओदर डे. QH म्हणजे एव्हरी आवर, QD म्हणजे एव्हरी डे. ओके, BT म्हणजे बेड टाईम. ओके, TW म्हणजे ट्वाईस अ वीक, 2दा घ्यायची वीकमध्ये. बघा काही काही मेडिकेशन आपल्याला फक्त वीकमध्ये 2दा घ्यायचे असतात. म्हणजे कसं, आज जर समजा मंडेला घेतली, ओके, तर मिडलमध्ये घ्यायचं. जसं समजा वेनसडे किंवा थर्सडेला ही मेडिकेशन परत घ्यायची असते. असं 2दा, म्हणजे याचा मिनिंग ट्वाईस अ वीक फक्त घ्या. ओके, आता PRN ऑर्डर म्हणजे काय. PRN म्हणजे व्हेन एव्हर नीडेड, जेव्हा गरज असेल तेव्हाच. ओके, तर टेक्निकली हा ऑर्डर कधी जास्त तर यूज केला जात नाही, पण एक्झामला यावर भरपूर क्वेश्चन आले आहेत. PRN ऑर्डर म्हणजे काय. ओके, तर आपल्याला फक्त सरळ लक्षात ठेवा, PRN म्हणजे ॲज नीडेड और वेन एव्हर नीडेड. ओके, असं लिहिलेलं असते. तर आता बघा तुम्हाला PRN ऑर्डर, SOS आणि स्टॅट याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होत असेल की स्टॅट म्हणजे काय, PRN म्हणजे काय आणि SOS म्हणजे काय. तर स्टॅट सांगितलं तुम्हाला, हे OTP सारखं काम करते, फक्त एकदाच द्यायचं असते, तेव्हाच्या तेव्हाच द्यायचं असते, त्याच्यानंतर झालं. SOS म्हणजे काय, जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा देऊ शकता तुम्ही. सपोज उदाहरण सांगितलं तुम्हाला, पॅरासिटामॉल आहे तुम्हाला, जेव्हा पेशंटला फीवर येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला देऊ शकता. जोपर्यंत ती ऑर्डर समजा कॅन्सल समजा ऑर्डर करत नाही, तोपर्यंत ते स्टॉप करत नाही, तोपर्यंत तुम्ही देऊ शकता. ओके, आणि PRN म्हणजे काय, वेन एव्हर नीडेड. ओके, तर हा फक्त क्वेश्चन लक्षात ठेवा, हाच येणार आहे एक्झामला आला तर डायरेक्ट PRN म्हणजे काय आन्सरमध्ये हेच येऊन जाते. ओके, आता QAM म्हणजे काय बघा. QAM म्हणजे एव्हरी मॉर्निंग. AM आणि PMचा तुम्हाला तर माहितीच आहे. रात्रीच्या 12पासून सकाळच्या 12, दुपारच्या 12पर्यंत AM म्हटलं जाते त्याला. ओके, रात्रीच्या 12पासून ते सकाळच्या 12पर्यंत म्हणजे दुपारी, आणि दुपारच्या 12पासून परत रात्रीच्या 12पर्यंत त्याला PM म्हटलं जाते. ओके, ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी आहे ते.
तर AM आणि PM. QAM म्हणजे एव्हरी मॉर्निंगला घ्या, QPM म्हणजे एव्हरी नाईटला घ्या. ठीक आहे. तर आता आपण याच्या संदर्भात क्वेश्चन बघूया बघा. अ पेशंट विथ ऑर्डर ऑफ NPO कॅन बी गिवन. ओके, ऑप्शन बघा, हे ESI क्वेश्चन ESI नर्सिंग एक्झामला आलेला आहे. NPO दिलेला आहे, ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, ऑप्शन बघा. ऑप्शन ए आहे अनलिमिटेड फ्लूइड द्या त्याला. ऑप्शन बी आहे ओनली क्लिअर लिक्विड द्या. ऑप्शन सी आहे स्मॉल अमाऊंट ऑफ आईस. आणि ऑप्शन डी आहे नो फूड और लिक्विड. तर NPOचा मिनिंग काय होते, नथिंग पर ओरल, म्हणजे त्याला खायला किंवा पियाला काहीच द्यायचं नाही आहे पेशंटला. ओके, पेशंटला काहीही खाण्यास पिण्यासाठी द्यायचं नाही आहे. तर कधी NPO ऑर्डर कधी दिली जाते, युजली बघा दिली जाते जे प्री ऑप पेशंट आहे, ज्याला ऑपरेशन करायचं असतं, त्याच्या काय केलं जाते किंवा एखादी प्रोसिजर असेल तर त्याच्या 4-5-6 तासाआधी पेशंटला NPO ठेवलं जातं. म्हणजे की जर त्याच्या पोटात समजा आपल्याला कंटेंट गेला, जर फूड पार्टिकल्स वगैरे, आणि जेव्हा पेशंटला आपण ॲनेस्थेशिया देतो, अनकॉन्शियस होतो ना पेशंट, तेव्हा त्याचं ते लंग्समध्ये जाऊ नये ते फूड पार्टिकल्स आणि हे, आणि दुसरे कॉम्प्लिकेशन तयार होऊ नये म्हणून आपण NPO ठेवत असतो पेशंटला. ओके, तर आता ऑप्शन बघू द्या कोणकोण आहे. अनलिमिटेड फ्लूइड द्यायचं का नाही द्यायचं, ओनली क्लिअर लिक्विड काहीच नाही द्यायचं, स्मॉल अमाऊंट आईस नाहीच, ऑप्शन नो फूड और लिक्विड, हे ऑप्शन डी बरोबर आहे. आता दुसरा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन ऑर्डर इज इमिडिएटली अँड वन्स ओनली ॲडमिनिस्टर्ड. ओके, तुम्हाला सांगितलं होतं. एम्स पटनामध्ये हा क्वेश्चन आणि आलेला आहे, आणि WHL स्टाफ नर्समध्ये सुद्धा आलेला आहे, DSSB स्टाफ नर्समध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर इथे बघा PRN ऑर्डर आहे, स्टॅट ऑर्डर आहे, आणि सिंगल ऑर्डर आहे, आणि स्टँडिंग ऑर्डर आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं तेव्हाच्या तेव्हा द्यायची आणि एकदाच द्यायचे. तर कोणतं आहे, स्टॅट ऑर्डर, जे की एकदा द्यायची आणि एक OTP सारखं काम करते बघा, लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या. एकदाच येते OTP, तेव्हाच यूज करावं लागतं, तर त्याच्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर यूज नाही करता येत. ओके, PRN म्हणजे वेन एव्हर रिक्वायर्ड. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ PRN इन मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन. तर काय होते PRNचा, इमिडिएटलीसाठी आपण स्टॅट वापरले जातो, तर ही ऑप्शन नाहीच आहे. अल्टरनेटिव्ह डे नाही, अल्टरनेटिव्ह डेसाठी नाही. एव्हरी मॉर्निंग नाही, तर ऑप्शन डी कोणता आहे, वेन रिक्वायर्ड, त्याच्यासाठी PRN. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. सिम्बॉल यूज्ड फॉर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बिफोर स्लीपिंग ॲट बेड. बिफोर, झोपण्याच्या आधी, बेड टाईम, तर कोणता सिम्बॉल यूज केला जातो. ओके, तर बघा AC आहे, HS आहे, आणि OD आहे, आणि SOS आहे. SOS म्हणजे तर तुम्हाला हे तर SOS नाही आहे बिलकुल. SOS म्हणजे आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला झोपण्याची संबंधच नाही याचा. आता बघा तर कोणता ऑप्शन आहे, AC आहे, HS आहे, आणि OD आहे. OD पण नाही, हा OD म्हणजे दिवसातून एक वेळाच घ्यायचा आहे. तर राहिले उत्तर 2, AC आणि HS. आता काय क्वेश्चन विचारला परत एकदा वाचून. सिम्बॉल युज्ड फॉर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बिफोर स्लीपिंग ॲट बेड टाईम. ओके, स्लीपिंग तुम्हाला काय सांगितलं होतं, स्लीपिंग, तर HS म्हणजे स्लीपिंग. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे B. AC म्हणजे जेवणा अगोदर, PC म्हणजे जेवणानंतर. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन ऑर्डर आर फॉर एव्हरी ओदर डे. आता इथं ऑप्शन बघा, QD आहे, QH आहे, QOD आणि BID म्हणजे 2 वेळा दिवसातून घ्यायचं. तर आपल्याला ओदर डे पाहिजे, तर ते तर नाही ऑप्शन. QD म्हणजे काय, एव्हरी डे. Qचा मिनिंग काय होतं, एव्हरी डे, Dचा डे. QH म्हणजे एव्हरी आवरली विचारलं का नाही, तर काय QOD, एव्हरी ओदर डे. तर आन्सर कोणतं असेल आपलं, C. तर हे बघा, हे झाले कॉमन मेडिकल ॲब्रिव्हिएशन आपल्या ड्रगच्या फ्रिक्वेन्सीवर. आता दुसरे आपण बघणार आहोत रूटवर कोणकोणते एक्झामला येऊ शकतात त्या हिशोबानं. तर त्या शिकण्याआधी आपण थोडा कन्सेप्ट बघूया की आपली ह्युमन स्किन लेअर असतात त्या बघूया आपण. हे बघा, आपली स्किनच्या लेअर असतात बघा, एक इपिडर्मिस असते, सबक्युटॅनस असते, सबक्युटॅनस टिश्यू असतात, त्याच्या खाली मसल असतात, आणि त्याच्यानंतर बोन असतात. ओके, अशी एक लेअर असते आपल्या स्किनची, आणि इपिडर्मिसवर असते इपिडर्मिस. ओके, आता बघा समोर बघूया. आता बघा, ड्रग रूटवर कॉमन मेडिकल ॲब्रिव्हिएशन कोणते विचारले जातात ते बघूया. बघा, PO किंवा काय होते, पर ओरल म्हणजे, किंवा काही मेडिकेशन जसं की टॅबलेट आहेत. ओके, टॅबलेट, PCM,
500 mg PO पर ओरल द्या, त्याला पेशंटला पर ओरल द्यायची आहे. ओके, तेच असते. ID म्हणजे ID इंट्राडर्मल. ओके, इंट्राडर्मल आपण इथं बघितलं हे डर्मिस असते, त्या डर्मिसमध्ये द्यायचं असते इंट्राडर्मल. ओके, इंट्राव्हेनस म्हणजे आपले जे वेन्स असतात इंट्राव्हेनस त्याच्यामध्ये द्यायचं असतं. सबक्युटॅनस म्हणजे सबक्युटॅनस जे टिश्यू असतात त्याच्यामध्ये द्यायचं असते. IM म्हणजे इंट्रा मसल्स, आपले जे मसल्समध्ये असतात त्याच्यामध्ये असतं बघा. तर याच्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की एक्झामला भरपूर वेळा विचारलेली आहे ते म्हणजे की अँगल. ओके, जे इंजेक्शन देताना अँगल कोणकोणतं यूज केलं जाते ते बघा. इंट्राडर्मल जेव्हा आपलं इंजेक्शन देत असतो तेव्हा 10 to 15 डिग्रीचा अँगल यूज केलं जातं, म्हणजे 10 ते 15 डिग्री अँगल असा वापरले जाते. इंट्राव्हेनससाठी 25 डिग्रीचा. सबक्युटॅनस म्हणजे 40 बघा. इंट्रामस्क्युलर म्हणजे असं बघा 90 डिग्री राहते. हे IM झालं, हे सबक्युटॅनस झालं 45 डिग्री. ओके, हे 45 डिग्री म्हणजे इथं तर 90 हे तुम्हाला माहीतच आहे, 90 डिग्रीचं असते. हे IM 90 डिग्रीने द्यायचा, सबक्युटॅनस 14 डिग्री द्यायचा, हे 10 to 15 आणि हे जवळपास 25 डिग्री हे असं असतं. ओके, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, याच्यावर खूप सोपं आहे आणि क्वेश्चन येतातच याच्यावर भरपूर वेळा. ओके, दुसरं एक आहे आयो म्हणजे काय बघा, इंट्राऑशिस, जे बोनमध्ये कधी कधी आपल्याला बोनमध्ये मेडिकेशन द्यायचं असते बघा, किंवा फ्लूइड द्यायचं असते, तेव्हा आयो हे यूज केल्या जाते. ओके, हे आयो स्पेशली कुठे यूज केलं जाते का, स्पेशली पेडियाट्रिकमध्ये जेव्हा इमर्जन्सी असते ना, पेडियाट्रिकमध्ये इमर्जन्सीमध्ये आयो रूटनं आपण मेडिकेशन देत असतो. ओके, तर हा क्वेश्चन आलेला आहे बघा भरपूर वेळेस. तर इंट्राऑशियस म्हणजे आपलं हे बघा बोन बघू शकता तुम्ही, आणि इथं तिथे मेडिकेशन देत आहेत. ही बोन आहे आणि याच्याद्वारे हे मेडिकेशन देत आहेत. ओके, इंट्राऑशियस. ठीक आहे. आता NPO म्हणजे काय, NPO बघितलं आपण, याच्या आधीच क्वेश्चन बघितला होता. NPOचा मिनिंग होते नथिंग पर ओरल, काही खायला प्यायला द्यायचं नाही पेशंटला. ओके, TAB लिहिलेलं असेल बघा, टेपचा म्हणतो ते टॅबलेट. ओके, जे आपण गोळी म्हणतो आपण ती टॅबलेट. ओके, एक CAP कॅप, ते कॅप्सूल असते बघा, कॅप्सूल असं एक लेअर असते वरी. ओके, आणि टॅबलेट नॉर्मल अशी नॉर्मल असते. इंजेक्शन INGचं इंजेक्शन, आणि हे असते सिरप. स्पेशली पेडियाट्रिक्समध्ये आपण सिरप प्रिफर करतो. ओके, तर हे लिहिलेलं असते बघा. एक बघा आता जसं की इंजेक्शन आहे, इंजेक्शन PCM 500 mg. ओके, सॉरी, BD आणि इथं IM लिहिलेलं असेल समजा बघा. इथे इंजेक्शन म्हणजे हे बघा, हे यूज केलं जातं. टॅबलेट वापरू शकतात, कॅप्सूल वापरू शकतात, सिरप असेल, सिरप PCM, सिरप इंजेक्शन, सिरप PCM असू शकते. इथं PCM हे जे आपले इथं नेम असते बघा, हे नेम म्हणजे काय, आपल्या ड्रग्सचं नाव असते. ते ड्रग्सचं नाव असते एक आपल्या ब्रँड नेम असते, जे म्हणजे कंपनीचं नाव असते बघा, किंवा जेनेरिक नेम असू शकते, जेनेरिक नेम असू शकते. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, PCM 650 mg आहे. ओके, तर PCM 650 mg हे झालं जेनरिक नेम, बट ब्रँड नेम काय, नॉर्मली डोलो टॅबलेट, डोलो यूज केलं जाते बघा, तुम्ही ऐकलं असेल टॅबलेट डोलो, तर हे ब्रँड नेम झालं. ओके, आणि हे झालं इथं रूट असता, इथं डोज असते, किती द्यायचं आहे पेशंटला. पेडियाट्रिकमध्ये याचं खूप महत्त्व असतं की किती पेशंटला द्यायचं आहे. ओके, त्याच्या वेटनुसार पेडियाट्रिकमध्ये आपल्याला त्याचा डोस द्यावा लागते. ॲडल्टमध्ये तर ठीक आहे चालतं इकडं, पण पेडियाट्रिकमध्ये त्याच्या वेटनुसार आपल्याला त्याचा डोस द्यावा लागते, आणि ते रूट. ओके, या गोष्टी बघितल्या होत्या बघा. तुम्हाला सांगितलं होतं इंट्रामस्क्युलरमध्ये 90 डिग्रीचा, सबक्युटॅनसमध्ये 45 डिग्रीचा, इंट्राव्हेनसमध्ये 25 डिग्रीचा, आणि इंट्राडर्मलमध्ये 10 ते 15 डिग्रीचा अँगल यूज केलं जाते. ओके, आता ओप्थॅल्ममध्ये म्हणजे आपल्या आईस, ओप्थॅल्ममध्ये आईस, त्याच्यामध्ये कोणत्या ऑब्झर्वेशन्स यूज केले जातात बघा. तर तिथं लिहिलेलं असेल OD म्हणजे ऑक्युलस डेक्स्टर म्हणजे राईट आय. ओके, OS म्हणजे ऑक्युलस सिनिस्टर म्हणजे लेफ्ट आय. OD OS आणि OU असेल तर म्हणजे बोथ. ओके, OD OS आणि OU असं यूज केलं जातं. ओके, ह्याला गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. आता त्यासोबतच बघूता बघा, जेव्हा तुम्ही एखादा OPD पेपर बघता, किंवा मग OPD पेपर बघता, किंवा डॉक्टर नोट्स बघता, तर तिथं खूप शॉर्ट फॉर्म यूज केलेले असतात बघा. ते भरपूर वेळा आपल्याला समजत नाही ते काय शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आहे, ते कोणकोणते आहेत, ते सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये बघूत. आता बघा तर तिथे लिहिलं राहतं ते C/O. ओके, C/O.
त्याचा मिनिंग काय होते बघा, कंप्लेन ऑफ. ओके, एक्झाम्पल सांगितलं, पेशंट आला तुमच्याकडे आणि तो सांगत आहे मला 2 दिवसापासून साप सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे. ओके, तर ते काय सांगत आहे तिथे यूज केलं जाते, कंप्लेन ऑफ कोफ, कफ, कोल्ड, फिवर असा. हे कंप्लेन ऑफ C/O. ओके, आता O/E त्याचा मिनिंग काय होते, ऑन एक्झामिनेशन. ओके, जेव्हा आपण पेशंटचं एक्झामिनेशन करतो त्यावेळेस ऑन एक्झामिनेशन ही यूज केलं जाते बघा. आता हे बघा K/C/O त्याचा मिनिंग काय होते, नोन केस ऑफ. जसं की एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे तर त्याचे तिथे वापरले जाते नोन केस ऑफ डायबिटीज मेलाइटस किंवा हायपरटेन्शन. ओके, या गोष्टी. आता हे बघा C/S/B हे काय असते, केस सीन वाय. जेव्हा जेव्हा बघा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये JR, SR किंवा लेक्चरर, कन्सल्टंट बघतात तेव्हा त्यांचं नाव लिहिलं राहतं. जसं की केस सीन बाय डॉक्टर समजा XXY अँड डॉक्टर जे काय आहे ती, तर असं ती लिहिलं राहते केस सीन बाय. ओके, आता ओके गव्हर्मेंटमध्ये सेटअपमध्ये बघा JR असतात, SR असतात आणि लेक्चरर, कन्सल्टंट असतात. ओके, तर त्याच्यावेळेस काय होतं, जेव्हा JR आपण समजा ज्युनियर रेसिडेंट बघते केस, तर त्यावेळेस ते यूज केलं जातात की केस डिस्कस विथ C/D/W म्हणजे काय, केस डिस्कस विथ म्हणजे मी केस ही डिस्कस केली कोणासोबत, सिनियर डॉक्टरसोबत. केस सीन बाय अँड केस डिस्कस विथ डॅश डॅश, बस असं राहते. आता HX म्हणजे काय, हिस्ट्री. हिस्ट्री काय आहे पेशंटची, टोबॅको खातो का, अल्कोहोल पितो का, HX असं त्याच्यात. DX म्हणजे डायग्नोसिस. डायग्नोसिस काय आहे तर. ओके, RX म्हणजे प्रिस्क्रिप्शन. जेव्हा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात समजा आता पेशंटची हिस्ट्री वगैरे प्रिस्क्रिप्शन काहीतरी देणार ते, तेव्हा RX यूज केलं जाते. RX राहते बघा, खूप OPD पेपर तुम्ही RX लिहिलेलं असते. ओके, S/S म्हणजे काय, साईन अँड सिम्टम्स काय आहेत पेशंटला ते. H/O म्हणजे हिस्ट्री ऑफ काय आहे त्याची ते बघितलं जाते. बायलॅटरल आणि युनिलॅटरल. ओके, आता युनिलॅटरल म्हणजे कसं, एका साईडला समजा लंग्स आहे, आपल्या लंग्स आहेत, लंग साऊंड ते बघत आहेत, स्टेथोस्कोपनं बघत आहेत. ओके, तर युनिलॅटरलच त्याला सांगून म्हणजे एकाच साईडला येत आहे तर युनिलॅटरल. बायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडला. ओके, त्याचा मिनिंग होते. आता FR किंवा हॅश यूज केलं जाते किंवा FR यूज केलं जाते. हे ऑर्थोमध्ये यूज केलं जाते. त्याचा मिनिंग होते फ्रॅक्चर. जर पेशंटचा फ्रॅक्चर असेल, ओके, जसं की फ्रॅक्चर ऑफ स्कल, फ्रॅक्चर ऑफ टिबिया, जे काय आहे बोनचं नाव त्याच्यात समोर यूज केलं जाते. ओके, आता R/T म्हणजे रिलेटेड टू. ओके, आता इन्फेक्शन आहे पेशंटला रिलेटेड टू कशाच्या, याच्या संदर्भात असू शकते, ते असू शकते, ते RT यूज केलं जाते. आता S/T म्हणजे सेकंडरी टू. ओके, आता एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे समजा आणि त्याला परत फूट त्याच्या समजा इंजुरी झाली. ओके, तर ते लिहिलं जातं की बाबा या डिसीजच्या सेकंडरी हे झालेलं आहे, सेकंडरी टू हे. आता D/T म्हणजे ड्यू टू, कशामुळे झाले, ड्यू टू काही कारणामुळे ते. ABX कॅपिटलमध्ये असू शकते किंवा स्मॉलमध्ये. ABX म्हणजे अँटीबायोटिक. ओके, F/U/C त्याचं काय असते, फॉलोअप केस. म्हणजे एखादा पेशंट आला आपल्याकडे, चेकअप केलं, त्यांना सांगितलं की 2 महिन्यानंतर परत या. जेव्हा तो परत पेशंट येईल तेव्हा तिथे लिहिलेलं असते फॉलोअप केस ऑफ या डिसीज कंडिशनची आहे ती. आता खूप वेळेला राहते बघा ॲडवाईस, इथे लिहिलं राहते ॲडवाईस. काय डॉक्टर लिहितात ॲडवाईस केला, हे IV फ्लूइड चालू करा किंवा ह्या टेस्ट करायला लावा, तर तिथे ॲडवाईस लिहिलं राहते. इम्प्रेशन म्हणजे कसं बघा, IMP लिहिलं राहते, त्याचं मिनिंग होतं इम्प्रेशन. म्हणजे बघा जेव्हा पेशंट येतो त्याचं सायन्स सिम्पटम्स बघल्या जातात, हिस्ट्री घेतल्या जाते, त्याचं सिस्टमिक एक्झामिनेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस म्हणजे कन्फर्मेटरी डायग्नोसिस आणि प्रोव्हिजनल डायग्नोसिस राहते बघा. प्रोव्हिजनल डायग्नोसिस म्हणजे जेव्हा एकदम सुरुवात आपण अंदाजावर होतो, जसं की याला डेंग्यू असू शकतो का, याला मलेरिया असतो का, तर ते इम्प्रेशनमध्ये राहते की हां बाबा याला डेंग्यू असू शकते किंवा डेंग्यू फिवर असू शकते. ओके, असं क्वेश्चन मार्क लिहिलं राहते, डेंग्यू फिवर आणि क्वेश्चन मार्क म्हणजे प्रोव्हिजनल डायग्नोसिस, ते इम्प्रेशन आहे त्याचं. ओके, तर आता बघा हे खूप वेळा असं राहते की हे राहते जसं की C राहते बघा. ओके, Cच्या वरी असं एक राहते जसं की विथ, याचा मिनिंग होते C/O होते विथ. कोल्ड विथ फिवर, याचा मिनिंग कसं होतं आहे, कोल्डसोबत फिवर आहे याचा होते. आणि इथं होते त्याच्या वरीच असं समजा आणि
विदाऊट, कोल्ड विदाऊट चिल, कोल्ड आहे पण थंडी नाही, याचा इथे यूज केला जाते तो. ओके. आता S/E म्हणजे काय, सिस्टमिक एक्झामिनेशन्स, आणि RS म्हणजे काय, रेस्पिरेटरी सिस्टम. जेव्हा सिस्टमिक एक्झामिनेशन करतात OPD पेपरमध्येच तेव्हा यूज केलं जाते बघा जास्त, की सिस्टमिक एक्झामिनेशन करताना रेस्पिरेटरी सिस्टमचं काय तर ते डिटेल लिहिणार ते. RR म्हणजे काय, रेस्पिरेटरी रेट आहे. सब कोस्टल, SR म्हणजे SCR म्हणजे काय, सब कोस्टल रिट्रॅक्शन. ICR म्हणजे इंट्रा कोस्टल रिट्रॅक्शन. आपण हा पेडियाट्रिकमध्ये जो आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघतील त्यावेळेस डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. फक्त आता तात्पुरतं लक्षात ठेवा SCR म्हणजे काय, ICR म्हणजे काय. ओके. CVS म्हणजे काय, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. ओके. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके. आता FND म्हणजे काय, फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. सपोज एखाद्या पेशंटला सीझर असतात बघा, पेडियाट्रिकमध्ये स्पेशली जेव्हा लहान बाळाला एखादा सीझर असतात. ओके. तर तिथं हिस्ट्री लिहिताना राहतं की बाबा नोन केस ऑफ दिस इज, आणि फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याला कोणता तरी हिस्ट्री घेताना. ओके. आता P/A म्हणजे काय, पर ॲबडॉमेन. जसं की ॲबडॉमेन, आता ॲबडॉमेन चेक करताना पर ॲबडॉमेन कसं आहे, त्याचं ॲबडॉमेन कसं आहे, सॉफ्ट आहे, टेंडर आहे, ह्या गोष्टी तिथं बघितल्या जातात. तर अशा प्रकारे बघा हा होतं लेक्चर. आणि या गोष्टी तुम्हाला बिलकुल, एक विद्यार्थी असो, स्टुडंट असो की ॲस्पिरंट असो, तुम्हाला या गोष्टी यायलाच पाहिजे. तरी पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक वेगवेगळ्या दुसऱ्या एक महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत.